हॅलो, नमस्कार प्रेक्षकांनो. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये सारंगने आज असा काही गोंधळ घातलेला आहे ना प्रेक्षकांनो, तो पाहता क्षणी नेमकं काय बोलावं काही सुचत नाही. पण खरं सांगू प्रेक्षकांनो, सारंगने खरं सांगितलं म्हणजे त्याचं जे काही व्यक्त केलेलं आहे ते खरं आहे का खोटं? तुम्हाला काय वाटतं, की नेमकं सारंग जे काही बोललं असेल ते योग्य आहे का? त्याच्या काय म्हणतात ते तो बोलला ते योग्य आहे का? एपिसोड बघून तर असंच वाटतं, की ते नक्कीच योग्य आहे. पण नेमकं तुम्हाला काय वाटतं? आणि नेमकं सारंग असं त्याच्या आईला काय बोललाय? तर चला प्रेक्षकांनो जाणून घेऊयात, की नेमकं सारंग त्याच्या आईला काय बोललाय? आता इथे सुमित्राला देवळात जायचं असतं आणि आता तिची अशी इच्छा असते, की शर्वरीसोबत जे काही घडते त्यामुळे का आईचं मन हे दुखावलेलं असतं म्हणजे सुमित्राचं. सुमित्राचं असं म्हणणं असतं, की शर्वरीबरोबर जे काही घडते ते घडू नये. तिचे चांगलं दिवस यावं, तिच्याबरोबर सगळं काही चांगलं व्हावं आणि त्यामुळेच तिला तिच्या मुलीला इथे देवळात घेऊन जायचं असतं देवीच्या दर्शनासाठी. पण मात्र इथे शर्वरी तीच घरी नसते. आता सारंग हा सुमित्रासमोर असतो. तेव्हा सुमित्रा सारंगला बोलते, "सारंग, अरे तुझ्या ताईला हाक मार बरं, तिला देवळात घेऊन जायचं आहे." तेव्हा तो बोलतो, "अगं आई, ताई तर सकाळपासून घरी नाही आहे. जेव्हापासून नाश्ता करून ती बाहेर गेली आहे, तेव्हापासून घरी नाही आहे ती." तेव्हा ती बोलते, "काय? तेव्हापासून घरी नाही आहे? नेमकी गेली कुठे आहे ती?" असं बोलते आणि बोलते, "सारंग, पटकन तिला फोन लाव बरं, कुठे आहे बघ." आता सारंगने इथे त्याच्या ताईला फोन केलेला असतो, पण मात्र त्याची ताई काही त्याचा फोन उचलत नाही. तेव्हा तो बोलतो, "अगं आई, बेल जाते पण ताई फोन काही घेत नाही आहे." तेव्हा ती बोलते, "काय करत असेल ही पोरगी? कुठे गेली असेल?" विचारात ती अशी असते सुमित्रा. तेव्हा सारंग बोलतो, "अगं आई, नको काळजी करूस, येईल ताई घरी." तेव्हा ती बोलते, "अरे सारंग, काळजी कसं नको करू, तिची काळजी वाटते रे मला." आणि तेव्हा मात्र आता इथे सारंगच्या शब्दांचा बाण सुटतो प्रेक्षकांनो. सारंग हा बोलतो, "काय गं आई, कधीपासून बघतोय मी सारखी शरू, शरू, शरू करत राहतेस. तुझा तर आमच्यात काही जीवच नाही आहे." तेव्हा ती बोलते, "सारंग असं काय बोलतेस?" तेव्हा तो बोलतो, "हो, बरोबर बोलतोय मी. मी आणि ऐश्वर्या आम्ही दोघेही जेलमध्ये होतो. ते पण जी चुकी आम्ही केलेलीच नाही आहे त्याची शिक्षा आम्ही भोगत होतो. पण तुला आमची काळजी वाटली नाही आहे. तू आमच्याबद्दल कुणाजवळ विचारपूस तरी केलीस का? नाही म्हणजे बघ ना, आता शर्वरीताई जेलमध्ये होते, तर तेव्हा तू रडून-रडून तुझी बेकार अवस्था करून घेतली. तू बिमार पडलीस. शर्वरीताईला पैसे द्यावेत म्हणून तू उपोषणसुद्धा केलं. म्हणजे तिच्यासाठी तुझ्या मनामध्ये किती काळजी आहे, किती प्रेम आहे तिच्याबद्दल आणि आमच्यासाठी नाही आहे." असं काही आता इथे सारंगच्या शब्दाचा बाण काही थांबत नाही आणि तो सुटतच राहतो प्रेक्षकांनो, असं काही तो बोलतो. आणि तेव्हा तो बोलतो, "असं वाटतं ना, की आम्ही जर मेलो तरी पण तुला काही फरक पडणार नाही." असं काही त्याच्या आईला बोलतो तो आणि तेव्हाच त्याची आई त्याच्या सटकन कानाखाली मारते आणि त्याला बोलते, "सारंग, कोणाशी बोलतोय तू? तुला कळतंय? तुला भान आहे का तू काय बोलतोयस तर? तुझ्या आईशी तू बोलतोय आणि अशा पद्धतीने तू तुझ्या आईशी बोलतोय, अशा आवाजात तुझ्या आईशी तू बोलतोय." असं काही ती त्याला बोलत असते आणि तेव्हा तो बोलतो, तिचं बोलतो, "मी बरोबरच बोलतोय मी. तुझा शरूताईमध्ये जास्त जीव आहे आणि आमच्यामध्ये नाही आहे." असं काही बोलत असतो तो. तेवढ्यातच दुसरीकडनं आता ऐश्वर्या, जानकी आणि सुमित्रा हे तिघी आलेले असतात. तेवढ्यातच दुसरीकडनं जानकी, अवंतिका आणि ऐश्वर्या ह्या तिघी आलेल्या असतात. आता सारंगला सुमित्रा मोठ्याने ओरडून बोलत असते, "हे सगळं तुझ्या डोक्यामध्ये कोणी घातलं? ऐश्वर्याने बरं आहे, ऐश्वर्यानेच घातलं असेल आणि तेव्हाच तू सगळं काही बोलायला लागलास. तिचं ऐकूनच बोलतोयस ना तू हे सगळं काही?" असं काही ती आता इथे बोलत असते आणि तेव्हा आता ऐश्वर्या आश्चर्याने बोलते, "माझं नाव का घेतायत?" आणि त्यामुळे ती बोलते, की "मी काय केलंय आणि तुम्ही माझं नाव का घेताय?" असं ती बोलत असते. तेव्हा आता इथे सुमित्रा ही ऐश्वर्यासमोर हात जोडते आणि बोलते, "ए बाई, भांडणं लावणं आणि भांडणं करणं थोडं थांबव गं आता, बस कर आता." असं ती बोलत असते. बोलते, "या घरामध्ये थोडी शांतता राहू दे." आणि ऐश्वर्या बोलते, "अहो पण मी केले काय?" आणि सारंग जे काही बोलतात ना ते बरोबरच बोलतायत, असं ती बोलत असते. तेव्हा जानकी बोलते, "ऐश्वर्या थांब, नेमकं इथे काय झालंय आपल्याला माहिती नाही." आणि आता ती बोलते, "आई, तुम्ही सांगा काय झालं इथे? सारंग भाऊजी काय झालंय?" तेव्हा सुमित्रा बोलत असते, "अगं जानकी बघ ना, हा बोलतो की मी माझ्या मुलांमध्ये मतभेद करते, भेदभाव करते माझ्या मुलांमध्ये, असं याचं म्हणणं आहे. याला असं वाटतं मी शरूला जास्त जीव लावते आणि यांना लावत नाही. मी भेदभाव करते यांच्यामध्ये. अगं आता शरूची काय अवस्था आहे, तिचा नवरा आता नाही आहे, त्या दुःखामध्ये ती आहे, ती जेलमध्ये गेली, कोणकोणते प्रसंग तिच्यावर पडले, त्यामुळे तिच्या काळजीपोटी मी याला म्हटलं की तिला फोन लाव, तर याने
दुसरंच भलतंसं काही सुरू केलंय, असं काही ती बोलत असते. तेव्हा जानकी बोलते, सारंग भाऊजी बरोबर आहे आईचं. खरंच वंसा आता भरपूर काही दुःखामधनं जात आहे आणि त्यांना आपल्या सपोर्टची गरज आहे. त्यामुळे असा विचार तुम्ही नका करू, असं काही ती बोलत असते. तेव्हा तू आईचं बरोबर आहे म्हणा, पण मी अनुभवतोय की सतत आईचा शोध आईसाठी सारखा जीव तळमळतो, आमच्यासाठी नाही तळमळत. तेव्हा जानकी ही सारंगची समजूत काढते. तेव्हा सारंग हा आता शांत होतो. तर असं काही प्रेक्षकांनो, सारंगने इथे आजचा एपिसोड हा खूपच धमाकेदार बनवलेला आहे. तर प्रेक्षकांनो, आता नेमकं पुढे आणखी काय घडणार आहे, आणखी नवीन काय ट्विस्ट येणार आहे, हे पाहणं देखील खूप उत्सुकतेचे आहे. ऐश्वर्यावर प्रेक्षकांनो काही न चुकी करता इथे आरोप लागले जातात. ऐश्वर्याचा काही जणांचा विश्वास पटकन बसत नाहीये. नेमकं असं काय केलं ना ऐश्वर्यावर सगळ्यांचा विश्वास बसेल, प्रेक्षकांनो पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे. तर अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.